आपल्या पाठीच्या कण्याची रचना जी आहे, ती बघा कशी असते, त्याचं काय काम असतं आणि जे काही पाठीचे त्रास आपल्याला होतात, जसं सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस असू दे किंवा लंबर स्पॉन्डिलायटिस असू दे किंवा लॉर्डोसिस असू दे, जे काही आपल्याला पाठीच्या कण्याचे त्रास होतात, तर ते का होतात? आणि ते जर झाले, तर मग ह्याला ऑपरेशनशिवाय काही इतर उपाय आपण घरगुती करू शकतो का? आणि त्याच्यातून अगदी चांगले बरे होऊ शकतो का? तर ते सगळं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, आपला पाठीचा कणा जो आहे तो इतका छान, म्हणजे देवानी जो काही दिलाय आपल्याला नॅचरल, किती बघा त्याच्यामध्ये विचार करून आपल्याला इतका छान दिलेला आहे, जो की 4 ठिकाणी वक्र आहे. म्हणजे मानेच्या ठिकाणी तो थोडा आतल्या बाजूला आहे, छातीच्या ठिकाणी थोडा बाहेरच्या बाजूला आहे, कमरेच्या ठिकाणी तो पुन्हा आतल्या बाजूला आहे आणि त्याच्या खाली पुन्हा बाहेरच्या बाजूला आहे. असा पाठीचा कणा 4 ठिकाणी वक्र असलेला असा आहे. आणि पूर्ण वरपासून खालपर्यंत आपल्याला 33 मणके आहेत पाठीच्या कण्याला, ज्याला व्हर्टिब्रे असं म्हणतात. आणि ह्या प्रत्येक व्हर्टिब्रा म्हणजे 2-2 व्हर्टिब्राच्या मध्ये डिस्क आहे. आता ह्याचा उपयोग बघा आपल्याला काय होतो, म्हणजे बॅकबोन ज्याला आपण म्हणतात, म्हणजे एखादा घरामध्ये आपल्या वृद्ध वयस्कर अशी काही व्यक्ती असेल, अनुभवी व्यक्ती असेल, वयाने मोठी असतील, मानाने मोठी असतील, तर त्यांना आपण कसं म्हणतो घरातले सगळे, की आमच्या फॅमिलीची बॅकबोन आहे. तर तसंच आपल्या पाठीचा कणा, बॅकबोन जो आहे, तो आपला आधार आहे. जो मेन आधार आहे शरीराचा, तो आहे पाठीचा कणा, जो की आपल्याला तोलून धरू शकतो, ज्याच्याने आपण हालचाल करू शकतो. पुढे मागे आपण हालचाल करू शकतो, चालू शकतो, उठू शकतो, बसू शकतो. त्याच्यानंतर पाठीच्या कण्यामधून जे काही मेंदूपासून आपल्या शरीराकडे, प्रत्येक अवयवाकडे जे काही नर्व्हस सिस्टीम आहे, म्हणजे नर्व्ह जातात, त्यांचं पण संरक्षण करण्याचं काम हे आपला पाठीचा कणा करत असतो. तर अशी खूप चांगली कामं पाठीचा कणा करतो. आणि जो की स्ट्रॉंग असेल, जो चांगला असेल, ज्याची लवचिकता चांगली असेल, तर मग आपला मुळातच शरीराचं जे स्वास्थ्य आहे ते चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. मग हे जे काही पाठीचा कणा आपल्याला दिलेला आहे, जो की आपण सगळ्या बाजूंनी त्याची हालचाल करू शकतो, पुढे वाकू शकतो, मागे वाकू शकतो, साईडला वाकू शकतो. तर इतका लवचिक असलेला पाठीचा कणा हळूहळू हळूहळू जसा आपण त्याचा वापर करतो, वर्षानुवर्ष त्याचा आपण उपयोग करतो, त्यामुळे काय होतं, की 2-2 जे व्हर्टिब्रे आहेत त्याच्यामधली जी ही डिस्क आहे, त्याच्यामध्ये वरती खालती असा स्पॉन्जी भाग असतो आणि त्यामुळे आपल्याला सुलभ हालचाल पण करता येऊ शकते. पण हळू या हा जो स्पॉन्जी भाग आहे त्याची झीज व्हायला लागते आणि मग आपली ही डिस्क कुठेतरी थोडीशी सैल पण होते. आणि सातत्याने एकाच प्रकारची हालचाल आपण आयुष्यभर करतो आणि त्यामुळे ह्याचे त्रास आपल्याला निर्माण होतात. बघा, मानेतून पुढे वाकण्याची हालचाल आपण दिवसभरामध्ये अनेक वेळेला करतो, हजारो वेळेला करतो. कमरेतून पुढे वाकण्याची हालचाल आपण हजारो वेळेला करतो. पण मानेतून मागे वाकणारी हालचाल आपण दिवसातून एकदा तरी करतो का? किंवा कमरेतून मागे वाकणारी हालचाल आपण करतो का एकदा तरी? तर असं होत नाही. जाणून बुजून आपण ह्या हालचाली करत नाही. खरं म्हणजे पाठीचा कणा पुढे मागे सगळीकडे वाकणारा असा आपल्याला दिलेला आहे देवानी. पण सातत्याने आपण त्याची हालचाल एकाच दिशेने करतो आणि त्यामुळे झीज व्हायला सुरुवात होते. 2 मणक्यांमध्ये गॅप व्हायला सुरुवात होते आणि मग जे काही त्रास आपल्याला सुरू होतात, त्यावेळेला आपल्याला डॉक्टर म्हणतात, की तुम्हाला मणक्यामध्ये गॅप झालेली आहे. तर मग आपण बघूयात, की मग ही जी गॅप आहे, ही भरून काढता येते का? विना ऑपरेशन आपण ही पुन्हा व्यवस्थित करू शकतो का? ते पण आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपण नीट जाणून घेऊयात,
की आपल्याला काय काय म्हणजे मध्ये जी रचना आहे ती कशी आहे. तर आपल्या मानेच्या मागे जे काही मणके दिलेले आहेत ते आहेत 7 मणके. आपण बघितलं की टोटल आपल्या पाठीच्या कण्याला 33 मणके असतात. त्यातले 7 मणके आपल्या मानेच्या पाठीमागे असतात. त्यातले वरचे एक 2-3 जे मणके आहेत त्याच्यामधून ज्या रक्तवाहिन्या आपल्या चेहऱ्याकडे येतात. तर आपल्या चेहऱ्याला रक्तपुरवठा करणाऱ्या असतात. त्याच्यानंतर त्याच्या खालचे जे मणके आहेत, 4था 5वा, 5वा 6वा आणि 6वा 7वा, ह्या 2-2 मणक्यातून ज्या काही रक्तवाहिन्या जातात, त्या आपल्या हातांकडे जातात. त्याच्यानंतर हे 7 मणके झाले पहिले मानेच्या पाठीमागचे. ह्याच्यामध्ये सातत्याने हालचाल होते. आपण जसे जन्माला येतो तसं मरेपर्यंत आपण मानेमध्ये पुढे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कामासाठी वाकत असतो. त्याच्यानंतर हे 7 मणके झाल्यानंतर पुढचे जे 12 मणके आहेत ते आपल्या छातीच्या मागच्या ठिकाणी असतात. आता छातीच्या मागच्या ठिकाणचे मणके हे आपल्या बरगड्यांना जोडलेले असतात. आपल्या ज्या 12 बरगड्या असतात त्यांना जोडणारे असतात आणि हा पूर्ण एक पिंजरा तयार झालेला असतो आणि आपली छाती, आपलं हार्ट आणि आपलं फुफ्फुस, लंग्स आणि हार्ट ह्यांना एक प्रकारची एक रचना या पाठीच्या कण्याच्या मागचे जे 12 मणके आहेत ते आणि आपलं हृदय आणि फुफ्फुस ह्यांची एक संरचना तयार केलेली आहे आणि जी खूप अशी कठीण आहे. म्हणजे त्यांना संरक्षण पण देते. या दोन्ही मोठ्या अवयवांना संरक्षण पण देते आणि ह्या 12 मणक्यांमध्ये मात्र आपली फारशी हालचाल अशी होत नाही. त्याच्यानंतर म्हणजे पहिले जे मानेच्या मागचे आहेत 7 मणके त्याला सर्व्हायकल म्हणतात. त्याच्या खालचे जे 12 मणके आपण बघितले छातीच्या मागचे जे आहेत त्याला थोरॅसिक असं म्हणतात. त्याच्या खालचे जे आहेत ते लंबरचे म्हणजे कमरेचे जे मणके आहेत ते 5 मणके आहेत. आता त्याच्यामध्ये पण आपली भरपूर हालचाल होते बघा. कमरेमधून आपण सातत्याने पुढे वाकत राहतो आणि त्यामुळे त्या 5 मणक्यांमध्ये, लंबरच्या 5 मणक्यांमध्ये आपली भरपूर हालचाल होते. आता इथे सुद्धा झीज होत असते, इथे सुद्धा गॅप होत असते. आता ह्याच्यामध्ये अजून एक काय होतं की ज्या वेळेला एखादी स्त्री ही प्रेग्नंट असते त्यावेळेला ते बेबी जेव्हा 9 महिन्याचं पोटामध्ये वाढतं त्यावेळेला त्या महिलेचं पोट हे खूप पुढच्या बाजूला मोठं वाढतं आणि त्यामुळे कमरेच्या मागे जे 5 मणके असतात ते रचनेमध्येच आधीच असे आतल्या बाजूला आहेत. कमरेचा जो आपला भाग आहे तो पाठीच्या कण्याचा भाग आधीच आतल्या बाजूला असा वळलेला आहे आणि पुढे पोट एवढं मोठं वाढल्यामुळे तो अजून आतल्या बाजूला ओढला जातो आणि त्यानंतर जेव्हा डिलिव्हरी होते त्यानंतर हे जे काही पोटाचे जे स्नायू आहेत जे 9 महिने ताणले गेलेले आहेत ते अगदीच लगेचच काही आपल्या जागेवर येत नाहीत. म्हणून त्यासाठी बघा पूर्वी अगदी पातळ अशी चौपदरी घडी, पातळ कापडाची, सुती कापडाची अशी लांब लचक घडी ही पोटाला चांगली बांधली जायची जेणेकरून त्याच्यामध्ये वात शिरू नये आणि ते खूप चांगलं आहे आणि ते खूप फायद्याचं सुद्धा आहे. आजकालच ते बांधू नका वगैरे म्हणतात, पण ते खूप फायद्याचं आहे जेणेकरून आपले स्नायू जे शिथिल झालेले आहेत त्यांचा टोन पुन्हा एकदा चांगला होण्यासाठी याचा उपयोग होतो आणि त्याच्यामध्ये वायू साठू नये ह्यासाठी सुद्धा या बांधण्याचा आपल्याला खूप उपयोग होतो. पण हे जे काही पोट पुढे वाढलंय 9 महिने त्यामुळे हे मणके जे अजून आतल्या बाजूला ओढले गेलेत ते पुन्हा पूर्ववत होण्यासाठी डिलिव्हरी नंतर आफ्टर डिलिव्हरी जे काही योगाचे प्रकार करायचे असतात ते बऱ्याचशा महिला करत नाहीत. तो पाठीचा कणा पुन्हा मूळ पदावर आणला जात नाही आणि त्यामुळे डिलिव्हरी नंतर कंबर दुखते अशी बऱ्याच स्त्रियांची तक्रार असते. तर ती ह्यामुळे असते. जर डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही जर लगेच योगाचे प्रकार तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यवस्थित शिकून घेतले, केले तर हा पाठीचा कणा म्हणजे जे हे 5 मणके पुढच्या बाजूला ओढले गेले ते पुन्हा पूर्ववत यायला मदत होते आणि आपल्याला कंबर दुखत नाही. तर हे एक कारण आहे. त्यानंतर असंच सेमच पुरुषांमध्ये म्हणा किंवा महिलांमध्ये म्हणा ज्यांचं पोटच खूप वाढलेलं आहे
तर त्यांना सुद्धा हे कमरेचे त्रास होतात, कारण पाठीचा कणा हा पुढच्या बाजूला ओढला जातो आणि त्यामुळे कमरेच्या तिथे त्रास होतात. कमरेच्या तिथे त्रास झाल्यानंतर कमरेच्या तिथे किंवा कमरेचे जे 5 मणके आहेत लंबर, त्याच्या खाली अजून 5 मणके आहेत बघा, की ज्याला सॅक्रम असं म्हणतात आणि त्याला आयुर्वेदामध्ये त्रिकास्थी असं सुद्धा म्हणतात. त्रिकास्थी म्हणजे 3 हाडं असं आपल्याला वाटतं, पण ती 5 आहेत. ॲक्चुअली 5 आहेत ते आणि ते एकत्र त्यांची बांधणी केली आहे आणि त्याला म्हणून त्रिकास्थी असं म्हणतात किंवा सॅक्रम असं म्हणतात. तर इथल्या भागामध्ये शेवटच्या म्हणजे लंबरचे शेवटचे मणके आणि हे सॅक्रमचे सुरुवातीचे 1-2 मणके, ह्याच्यामधून ज्या काही नसा आपल्या पायामध्ये जातात, तर तिथे पण प्रॉब्लेम येतात. म्हणजे कमरेच्या तिथले जेव्हा तुमचे मणके सरकतात किंवा तिथली डिस्क जेव्हा सरकती, सैल होती, त्यावेळेला सायटिका सारख्या नर्व पकडल्या जातात आणि सायटिकाचे त्रास सुरू होतात. तर हे सुद्धा लंबरच्या तिथलंच दुखणं आहे आणि ते सुरू होतं. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण बघणार आहोत पुढे प्रकार. त्याच्या खाली कॉकिक्स म्हणून एक भाग आहे, ज्याला टेलबोन असं म्हणतात. तिथे पण 4 मणके आहेत. आता त्याचा फारसा काही उपयोग नाही. जसं म्हणतात, की पूर्वी शेपूट होती आपल्याला आणि नंतर ती गेली कालांतराने. तर ते जे काही खालचे अगदी 4 मणके असतात आणि असा तिथे टोकासारखा भाग असतो. तिथला फारसा काही त्रास होत नाही. पण कधी याचा त्रास होतो बघा, जेव्हा आपण ओल्या जमिनीवरून घसरून पडतो किंवा जिन्यावरून घसरून पडतो आणि अगदी या स्पायनल कॉर्डच्या टोकाशी, कॉकिक्सच्या भागाला, टोकाला जेव्हा दुखापत होते, जेव्हा खालून दणकन असा मार लागतो, त्यावेळेला मात्र ही दुखापत होते. त्या तिथे आपल्याला तेवढ्या टोकाच्या खालच्या भागामध्ये कुठेतरी हेअर क्रॅक होतो. म्हणजे अगदी बारीक केसांच्या एवढी अशी क्रॅक गेलेली असते. तिथे ना आपण प्लास्टर घालू शकत, ना काही आपण त्याच्यावर उपाय करू शकत. मग आपल्याला डॉक्टर काय सांगतात, की तुम्ही बेड रेस्ट घ्या 1.5-2 महिने आणि मग ते भरून येईल. आता वय जर चांगलं असेल, तर ते लवकर भरून यायला मदत होते. कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे दिल्या जातात आणि ते भरून आलं जातं. पण म्हातार वयामध्ये जर पडलं आणि ह्या बोनला टोकाच्या जर लागलं, तर भरून यायला थोडा वेळ लागतो, बराच वेळ लागतो. मग ह्यासाठी काय कराल, तर एकदम टोकाला, खालच्या टोकाला जर दुखापत झालीये, घसरून वगैरे, तर एक फुगवलेला पाईप घ्यायचा. म्हणजे आपल्या जुन्या स्कूटर ज्या होत्या त्याला कसा टायरमध्ये जी ट्यूब होती, ती ट्यूब सायकलवाल्याकडनं भरून घ्यायची. ती खूप गच्च भरायची नाही, थोडी कमी भरायची हवा त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती बसायचं. म्हणजे जिथे कुठे आपल्याला बसायचं आहे, 15 दिवस हे करायचंय, की जिथे स्टूलवर बसाल, खुर्चीवर बसाल, जिथे कुठे बसाल तिथे ती ट्यूब घ्यायची आहे आणि त्याच्यावर बसायचंय. त्यामुळे हा जो कॉकिक्सचा टोकाचा भाग आहे, त्याला डायरेक्ट जमिनीचा स्पर्श, खालचा कडक पृष्ठभागाचा स्पर्श होत नाही आणि त्याच्यामध्ये जी काही क्रॅक झाली आहे, ती भरून यायला मदत होते. आणि बघा 15 दिवसामध्ये हे भरून येतं. साधी गोष्ट आहे ह्या ट्यूबची. ऑर्थोपेडिक जे कोणी डॉक्टर्स असतात, त्यांच्या शेजारी जे काही जवळपास मेडिकलची दुकानं असतात, तिथे सुद्धा या ट्यूब मिळतात आपल्याला आणि त्या आपण सायकलवाल्यांकडनं ते भरून घेऊ शकतो आणि त्या थोड्या कमी भरायच्यात हवेने, खूप टाईट भरायच्या नाही आणि त्याच्यावरती 15 दिवस बसायचे. तर हा जो कॉकिक्सला झालेली जी दुखापत आहे, ती आपण पूर्णपणे बरी करू शकतो. आता बाकी राहिलं आपल्या मानेच्या मागच्या मणक्यामध्ये आणि कमरेच्या तिथल्या मणक्यांमध्ये. जर आपण सातत्याने पुढे वाकत आलेलो आहोत, आपलं वय 30 आहे, 35 आहे, 40 आहे, त्याही पुढचं वय आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये गॅप झालेली आहे, त्याचा त्रास सुरू झालेला आहे, तर आपण जे काही भुजंगासन करतो, तर ते फक्त एकच भुजंगासन बऱ्याचशा जणांना माहीत असतं, सरळ हस्त भुजंगासन. आता लक्षात घ्या, की पाठीच्या कण्याला जर 33 मणके आहेत, तर फक्त भुजंगासन, सरलहस्त भुजंगासन करून सगळ्या मणक्यांचे फायदे होणार नाहीत. त्यामुळे भुजंगासनचे भरपूर प्रकार आहेत, जे आपल्या प्रत्येक मणक्यांसाठी फायदे देतात.
म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये सुलभ भुजंगासन सांगितलंय, कर्णहस्त भुजंगासन सांगितलंय, सरळ हस्त भुजंगासन आहे, त्याच्यानंतर वक्रहस्त भुजंगासन आहे, निरालंब भुजंगासन आहे, तिर्यक भुजंगासन आहे, कटिहस्त भुजंगासन आहे. हे सगळे भुजंगासनचे प्रकार आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये देत आहोत. ते तुम्ही नीट बघायचे आहेत आणि ते करायचे आहेत. म्हणजे आपला पाठीचा कणा हा खूप लवचिक राहणार आहे, त्याचं रक्ताभिसरण चांगलं सुधारणार आहे. जर थोडीफार गॅप होत असेल तर ती गॅप भरून निघायला ही सगळी आसनं आपल्याला मदत करणार आहेत. पण आता ही सगळी आसनं एकदम करायला जायचं नाही. ह्यातली सोपी आसनं अगोदर 7-8 दिवस करायची. त्याच्यानंतर मग सरळ हस्त भुजंगासन करायचं, मग वक्रहस्त, हळूहळू हातांचा आधार थोडा थोडा काढलेलं आसन करायचं. कारण पाठीचा कण्याची कार्यक्षमता हळूहळू येणार आहे, हळूहळू चांगली होणार आहे. मग हळूहळू तुम्ही हातांचा पूर्ण आधार आधी दिलेलं भुजंगासन, नंतर अर्धा आधार काढून टाकलेलं भुजंगासन, मग पूर्ण आधार काढून टाकलेलं भुजंगासन, मग पाठीच्या कण्याला पीळ देणारं तिर्यक भुजंगासन, कमरेच्या तिथलं अगदी लंबरच्या तिथल्या मणक्यांचा जर का आपल्याला त्रास बरा करायचा असेल तर कटिहस्त भुजंगासन. तर ही सगळी आसनं तुम्ही हळूहळू शिकायची आहेत, हळूहळू याची प्रॅक्टिस करायची आहेत. आणि मग जेव्हा तुम्ही योगाभ्यास रोज कराल त्यावेळेला पहिल्या दिवशी सरळ हस्त म्हणजे सोमवारी सरळ हस्त भुजंगासन, मंगळवारी वक्रहस्त भुजंगासन, बुधवारी कर्णहस्त भुजंगासन, गुरुवारी निरालंब भुजंगासन, शुक्रवारी तिर्यक भुजंगासन, शनिवारी कटिहस्त भुजंगासन, असे तुम्ही आठवडाभर वेगळे वेगळे भुजंगासनचे प्रकार करायचे आहेत. त्यामुळे तुमचा पाठीचा कणा लवचिक राहील आणि हा भाग जसा कठीण आहे, स्ट्रॉंग आहे, आपण ज्याला आधार म्हणतो आहोत, तो तेवढा सेन्सिटिव्ह पण आहे. त्याच्यातून जोड्या मज्जातंतूच्या मेंदूपासून आपल्या शरीराकडे गेलेल्या आहेत. त्यामुळे तो भाग तेवढा सेन्सिटिव्ह पण आहे. त्यामुळे त्याची जेवढी चांगली तुम्ही काळजी घ्याल तेवढा हा आपल्याला बॅकबोन अगदी मरेपर्यंत चांगला आधार देणार आहे. त्यामुळे ह्याची काळजी घेणं, याचं आरोग्य चांगलं ठेवणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे हे सगळे प्रकार नीट बघा, शेवटपर्यंत बघा, मध्ये आधे स्किप करू नका. म्हणजे तुम्हाला सांगितलेली माहिती नीट कळेल आणि रोज करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला सगळे नीट यायला लागतील तेव्हा तुम्ही एकेका दिवशी एक असे भुजंगासनचे प्रकार करा. म्हणजे जेणेकरून तुमच्या पूर्ण 33 मणक्यांसाठी, त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे सगळे भुजंगासनचे प्रकार तुम्हाला खूप उपयोगी पडतील. तर आपले त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करत जा. सबस्क्राईब केलं की मला मोटिवेशन मिळतं. नवीन नवीन विषय आपण आपल्या चॅनलवर आणत राहतो, इथून पुढेही आणत राहू. तुम्हाला काही अजूनही विषय, वेगळ्या विषयांवरती काही माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्ही जेवढा उत्साह दाखवाल तेवढा मलाही उत्साह येईल तुम्हाला नवीन नवीन माहिती देण्यासाठी. तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बघूयात आपण पालथ्या स्थितीमध्ये भुजंगासनचे प्रकार. सुरुवातीला अगदी साधे आसनं तुम्ही रोजच्या रोज करायला जमतायत का बघायचे आणि नंतर पुढे जाऊन थोडं अवघड आसनं करायचा प्रयत्न करायचा आहे. बघूयात आपण ह्या स्थितीतून आपण पालथ्या स्थितीत जायचं आहे. डावा पाय जवळ घ्यायचा आहे 1, उजवा जवळ घेत चवड्यांवर यायचं आहे 2, डावा पाय मागे घ्यायचा आहे 3, उजवा मागे 4, अष्टांगासन 5 आणि विपरीत शयनस्थिती पूर्ण. हनवटी टेकलेली, हात शरीराच्या जवळ, मागे पाय जुळलेले, चवडे पसरलेले ठेवायचे. बघूयात आपण अगदी सुरुवातीला आपण सोपा प्रकार बघूयात, ज्याचं नाव आहे सुलभ भुजंगासन. भुजंग म्हणजे नाग, त्याच्यासारखी स्थिती होते आपली. पाठीचा कणा मागच्या बाजूला वाकला जातो. बघूयात आपण. समोर हातांचे कोपरे ठेवायचेत आणि तळहातामध्ये आपली हनवटी घ्यायची आहे आणि ह्या स्थितीमध्ये डोळे मिटून संथ श्वसन करत थांबायचं आहे. बघा, आपल्या मानेच्या मागे जे 7 मणके असतात त्याच्यातून आपण सारखे पुढे वाकत असतो आणि त्यामुळे मानेच्या मागच्या मणक्यांमध्ये बऱ्याचदा गॅप होते
आणि त्याचे त्रास आपल्याला सुरू होतात. ही स्थिती अगदी सोपी आपण जर रोज केली तर आपल्या मणक्यामधली गॅप कमी व्हायला मदत होणार आहे. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. कमीत कमी ही स्थिती तुम्ही 1 मिनिट टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडायचं आहे. श्वास सोडत खाली 1, हात जागेवर 2. यानंतर आपण बघूयात नेहमीचं जे आपलं आहे ते सरळ हस्त भुजंगासन करून बघूयात. तळहात छातीजवळ ठेवायचे आहेत, कपाळ टेकवायचं आहे. श्वास सोडा आणि श्वास घेत पाठीच्या कण्यावर शरीर वर उचला. हातावर उचलायचं नाही आहे. हात कोपऱ्यात ताठ, मान वरून मागे सैल सोडायची. डोळे अलगद मिटलेले. संथ श्वसन. मागे अंगठे टाचा जुळवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जुळवले की ताण जास्त येतात. ते सहन करण्याची क्षमता आपली असेल तर जुळवा, नसेल तर थोडंसं अंतर ठेवलं तर चालेल. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. आसन सोडताना श्वास सोडत खाली येताना आधी पोट टेकवायचं आहे, मग छाती टेकवायची आहे, मग कपाळ टेकवायचं आहे आणि मग हात जागेवर घेत 2. छान. थोड्या वेळ स्वस्थ. ह्याच्यातून मकरासन कसं घ्यायचं आहे बघा. पायामध्ये अंतर, हाताची घडी डोक्याभोवती, मान पाहिजे त्या दिशेला सैल सोडायची आणि डोळे मिटायचे. ह्या स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची. ह्याला म्हणतात मकरासन. बघा आता पुढचा आपण भुजंगासनचा प्रकार बघूयात, ज्याला म्हणतात वक्र हस्त भुजंगासन. त्यासाठी 1ला तळहात छातीजवळ ठेवायचे जमिनीवर, कपाळ टेकवायचे. श्वास सोडा. श्वास घेत डोकं, मान, छाती वर उचलायची आहे. पोटापर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. डोळे अलगद मिटलेले. संथ श्वसन. अजून थोडा नाभीपर्यंतचा भाग वर घ्यायचा आहे. फक्त नाभी जमिनीवरून उचलायची नाही आहे. बघा अर्धा आधार आपण काढून टाकलेला आहे हातांचा, त्यामुळे जास्त ताण आपल्या पाठीच्या कण्यावर येतात. संथ श्वसन. आणि ह्याचा पूर्ण कालावधी मात्र 45 सेकंदाचा आहे. 45 सेकंदच टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा त्यापेक्षा कमी टिकवलं तुमच्या क्षमतेप्रमाणे तरीसुद्धा चालणार आहे. आसन सोडताना श्वास सोडत सावकाश खाली यायचं आहे. 1, हात जागेवर 2. अगदी छान. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. प्रत्येक स्थिती जर तुम्ही पूर्ण कालावधीसाठी टिकवली, म्हणजे सरळ हस्त भुजंगासन 1 मिनिट टिकवलं किंवा वक्र हस्त भुजंगासन तुम्ही 45 सेकंद टिकवलं, तर त्यानंतर आसन झाल्यावर प्रत्येक वेळेला मकरासनमध्ये विश्रांती घ्यायची आहे. आता आपण पुढचं आसन बघणार आहोत, ते आहे निरालंब भुजंगासन. आधी सुरुवातीला सुलभ भुजंगासनच प्रॅक्टिस करायची आहे. चांगली प्रॅक्टिस झाली थोडे दिवस की सरळ हस्त भुजंगासन करायचे 8-10 दिवस. त्याची प्रॅक्टिस झाली की मग वक्र हस्त भुजंगासन करायचे 8-10 दिवस. आणि त्याचीही प्रॅक्टिस झाली, पाठीचा कणा लवचिक झाला की त्यानंतरच आपण हे निरालंब भुजंगासन करायचे. निरालंब म्हणजे हातांचा आधार न घेता पाठ उचलणार आहोत आपण. त्यासाठी आपल्या पाठीच्या कण्याची कार्यक्षमता चांगली झालेली असली पाहिजे. ती आपण आत्ता जे आधी आसनं बघितली आहेत त्याच्यामुळे होणार आहे. आणि नंतर 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानंतर तुम्ही हे निरालंब भुजंगासन करू शकता. आता बघा हात पाठीमागे बांधलेत, कपाळ टेकवायचं आहे, श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत कुठलाही आधार न घेता पाठीचा कणा जेवढा उचलता येईल तेवढा उचलायचा आहे. 2. स्थिती पूर्ण. डोळे मिटलेले. संथ श्वसन. बघा खांदे किंचित मागे ओढून घेतलेले आहेत आणि डोकं, मान, छातीचाही भाग उचलता येतोय का बघायचा आहे. आणि जास्तीत जास्त हे आसन 30 सेकंद टिकवायचं आहे. श्वास सोडत खाली यायचं आहे. 1, हात जागेवर, हनवटी टेकवा. 2. स्वस्थ मकरासन घ्यायचं आहे. विश्रांती. आता बघूयात आपण सुरुवातीला आपण छातीजवळ तळहात टेकवले होते. आता आपण
कानाजवळ जमिनीवर हात टेकवायचेत. आपले कान कुठे आहेत बघायचेत आणि कानाच्या तिथे खाली तळहात टेकवायचेत. आता श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत हात कोपऱ्यात ताठ होईपर्यंत भुजंगासन घ्यायचंय. 2 स्थिती पूर्ण, डोळे मिटलेले, संथ श्वसन. प्रत्येक स्थिती केल्यानंतर डोळे मिटून आतून लक्ष द्यायचंय. आपल्या पाठीच्या कण्याच्या कुठल्या मणक्यावर आपल्याला ताण जाणवत आहेत त्याचा अनुभव घ्यायचा आहे. हेही आसन तुम्ही 1 मिनिट टिकवायला हरकत नाही. हळूहळू प्रॅक्टिसनी 1 मिनिट जमेल. आता आपण सोडणार आहोत. श्वास सोडत खाली यायचंय. 1, हात जागेवर. 2, स्वस्थ. दर आसनानंतर विश्रांतीदायक आसन घ्यायचं आहे आणि अर्थातच हे सगळे भुजंगासनचे जे प्रकार आहेत ते एकाच दिवशी करायचेच नाही आहेत. सुरुवातीला तुम्ही सुलभ भुजंगासनच करायचं आहे. जसं मी सांगितलं तसं हळूहळू 8-8, 10-10 दिवस एकच आसन रोज करायचे आणि चांगली प्रॅक्टिस झाली की मग अजून जास्त ताण देणारी पुढची आसनं करायची आहेत. प्रत्येक आसन हे 8-10 दिवसच्या प्रॅक्टिसनी चांगलं जमवता आलं पाहिजे. त्याची कार्यक्षमता पाठीच्या कण्याची वाढली पाहिजे आणि मगच आपण पुढचं आसन शिकायचं. दाखवण्यात मात्र व्हिडिओत सगळी आसनं एकत्रित दाखवतोय आपण भुजंगासनची, पण करायची मात्र एकाच दिवशी अजिबात नाही आहेत. आता आपण बघणार आहोत तिर्यक भुजंगासन बघणार आहोत. ह्यामध्ये भुजंगासन सारखा पाठीचा कणा मागे पण वाकणार आहे आणि शिवाय त्याला पीळ पण येणार आहे. बघू कसं करायचं आहे. थोडंसं प्रगतचं आसन आहे. ह्याच्यामध्ये पायामध्ये पहिल्यांदा अंतर घ्यायचं आहे. 1, तळहात छातीजवळ, कपाळ टेकवायचं आहे. 2, श्वास सोडा आणि श्वास घेत भुजंगासन घ्या. 3, आता डाव्या खांद्यावरून उजव्या पायाच्या टाचेकडे बघायचं आहे. 4, स्थिती पूर्ण झाली की डोळे मिटायचे आहेत. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. बघा, तिर्यक भुजंगासनमध्ये दोन्ही बाजूकडून आसन करायचं आहे. दोन्ही बाजूकडून पूर्ण कालावधी 1-1 मिनिटाचा आहे. तुम्हाला तुमच्या क्षमतेप्रमाणे किती टिकवता येतोय ते बघायचं आहे. आता असं आसन सोडणार आहोत. मान सरळ करायची आहे. 1, श्वास सोडत खाली यायचं आहे. 2, आता ह्याच्यातूनच आपण विरुद्ध बाजूनी पण आसन घेणार आहोत. 5 सेकंद 10 सेकंद विश्रांती घ्यायची आणि पुन्हा विरुद्ध बाजूनी करायचं आहे. तळहात छातीजवळ, कपाळ टेकवायचं आहे. श्वास सोडा, श्वास घेत भुजंगासन. 3, उजव्या खांद्यावरून डाव्या टाचेकडे बघायचं आहे. 4, स्थिती पूर्ण, डोळे मिटलेले, संथ श्वसन. अगदी छान स्थिरतेने आसन टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनामध्ये बाकीचे विचार नकोत. लक्ष फक्त आतून आपल्या स्वतःकडे देत आसन टिकवायचं आहे. आसन सोडताना मान सरळ करायची आहे. 1, श्वास सोडत खाली यायचं आहे. 2, हात जागेवर. 3, पाय पूर्वस्थितीला. 4, स्वस्थ विश्रांती घ्यायची आहे. आता आपण कटिहस्त भुजंगासन बघणार आहोत, जे अगदी आपल्या पाठीच्या कण्याचे शेवटचे मणके आहेत त्यांच्यासाठी उपयोगी आहे. थोडंसं अवघड आहे. बघा कसं करायचं आहे. 1ला तळहात अगदी मागे कमरेजवळ टेकवायचे. आता ह्या स्थितीत पुढचा भाग उचलता येत नाही तर थोडे हात पुढे घेऊन मग उचलला तरी चालेल. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत पुढचा भाग वर उचलायचा आहे. 2, आता बघा, डोकं, मान, छाती, पोट, ओटीपोट आणि शिवाय खाली मांड्यांचाही थोडा भाग वर उचलला गेला पाहिजे. अशी स्थिती घ्यायची आहे. हे झालंय कटिहस्त भुजंगासन. एकदम खालच्या मणक्यांना आपल्या ताण जाणवतोय. अतिशय सुंदर जमलेलं आहे. ही स्थिती 1 मिनिट टिकवायची आहे. अवघड आसन आहे. सुरुवातीला तुम्ही 5-10 सेकंदच टिकवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू कालावधी रोज वाढवा. आसन सोडताना श्वास सोडत आधी ओटीपोटाचा भाग, मग पोटाचा भाग, मग छाती आणि मग कपाळ टेकवायचं आहे. हात जागेवर घेत छान 2ला
स्वस्थ विश्रांती घ्यायची आहे. पुन्हा एकदा मकरासन घ्यायचं आहे.